पथनाट्याकडे वळूया. मारू मला, हीच तुमचा श्वास आहे. मला वाचवा, मला जगवा, कारण तोच आमचा इतिहास आहे, कारण तोच आमचा इतिहास आहे. विचार करा सर, विचार करा मित्रांनो. आज हा निसर्ग आपल्यावर कोपलाय. पूर्वीपास वेळेवर यायचा. आता ते काय बॉम्ब नसेल, हवामानाचा काहीही सांगू शकत नाही. ज्या धरतीने आपल्याला जन्माला घातलं, त्या मातीवर आपण सिमेंटच्या रस्त्याला लागलो. आणि आता थंडी वाजताय. झाडं तोडून आपण एसी लावला, पण एसीचं बिल बघून पुन्हा छातीत दगडायला लागलं. ज्या झाडाने आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन दिला, त्यांच्याच छातडावर आज आपण सिमेंटचे जंगले उभारत आहोत. ज्या झाडाखाली बसून आपण व्हॉट्सअप चालू करतो आणि स्टेटस ठेवतो नेचर वाईब्स, आणि खाली लगेच कमेंट येते नाईस पिक ब्रो. नद्या सुकल्या आणि आजच्या माणसाचं मनही, नद्या सुकल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि आजच्या माणसाचं मनही कोरडं पडलं. कुणी शेजारच्याने पाण्याचा तांब्या मागितला की पहिल्यांदा म्हणता गुगल पे कर, मग पाणी देतो. उद्याची मुले विचारतील, बाबा शुद्ध हवा कुठे मिळते, मेडिकल मध्ये की मॉल मध्ये? सर, आम्ही रोज डॉक्टरांची वजी घेऊन शाळेत होतो. जणू काय आम्ही इस्रो सायंटिस्ट आहोत आणि चंद्रावर चाललो. सर, गुदमरतो श्वास आमचा. सर, गुदमरतो श्वास आमचा. आम्हाला श्वास घ्यायला हवा सुरू नाही तर आम्ही दप्तरात पुस्तकांऐवजी ऑक्सिजन सिलेंडर भरून येऊ का? पुढच्या पिढीसाठी शाळा काय आणि परीक्षा काय? ते कॅमेरातच येऊन रिझल्ट चेक करतील. म्हणून मित्रांनो, रील करणं आणि कमेंट करणं सोडून द्या. प्रत्येकाने एक झाड लावा आणि त्याला पाणी घाला. नाहीतर आपले सुंदर जग फक्त आणि फक्त एक पांढरी स्मशानभूमी बनेल. चुली तर नाही, पण कोणाच्या अंत्यविधीला लाकडे सुद्धा मिळणार नाही आणि यमराज सुद्धा म्हणेल नो पार्किंग, तुम्हाला इथे जागा शिल्लक नाही. सांगा सर, आमचा काय गुन्हा आहे? आमच्या भविष्याचा हा गळा का घोटला जातोय? सांगा सर, सांगा सर. नाही, आम्ही विनाशकारी भविष्य घडू देणार नाही. आम्ही उठवणार आहोत एक वादा, ते म्हणजे रणगाडे अभियानाचे. सहकार महर्षी बाबासाहेब खोतांनी दिलेली निसर्गाची हाक आता आमची प्रतिज्ञा आहे. या पवित्र अभियानाचा एकच मंत्र, एक विद्यार्थी दोन झाडे. आता केवळ बोलणे बंद नाही तर प्रत्यक्ष कृती सुरू होणार. अरे थांबा रे, पाणी द्या रे मला. माझा प्रदूषण आधीच कसा सुकलाय. झाडे लावा, नाहीतर उन्हाळ्यात मेकअप विरघळल्यावर ओळखायला पण येणार नाही. आम्ही लावणार अशी झाडे ती माणसाला पुन्हा माणसासारखं जगणार. आणि हो, मोबाईल सोडून थोडं सावलीत जगायला शिका ना. अरे हो, झाडे अशी लावा की दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये आंबे पडतील आणि झाडाला एक नवीन कारण मिळेल. यंदाच्या पावसाळ्यात आम्ही ही धरणी माता हिरव्या शालूने नटवणार. आम्ही शपथ घेतो की या मातेशी केलेली गद्दारी आम्ही थांबवणार. आम्ही फक्त अक्षरे शिकणारे विद्यार्थी बनणार नाही, तर प्रत्येकी दोन झाडे लावून ती स्वतःच्या श्वासासारखी जपणार. निसर्ग जगेल तरच ते जगेल तरच आमची शाळा जगेल. कारण अभियान आमचा श्वास आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वीला स्वर्ग बनवा. आमच्या या पथनाट्याच्या शेवटी एक संवादात्मक कहाणी घेऊन येत आहे स्वरा आणि अनुष्का. ऐका हो ऐका, दादा काका मामा मावशी सारेच ऐका. आज आम्ही तुम्हाला आमच्या या पथनाट्याच्या माध्यमातून एका मुक्या जीवाची कहाणी सांगणार आहे. हो, ही कहाणी आहे त्या झाडाची ज्याचा जन्म एका छोट्याशा बीजातून मातीत झाला आणि आज ते आपल्यासाठी उभे आहे. लोक हो, विचार करा, ते झाड स्वतः उन्हात जळते पण लोकांना काय देते? फक्त सुखद सावली आणि गोड फळे. एवढंच नाही ग, लाखो पक्ष्यांचे संसार त्या झाडावरच चालतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मोफत मध्ये देते. पण त्या बदल्यात आपण माणसे त्यांना काय देतो? कुऱ्हाडीचे घाव. आपण माणसे आपल्या स्वार्थासाठी त्यांना तोडतो.
झाडांचे जंगल उद्ध्वस्त करतो. झाडांची दुःखं ओळखून घ्या मित्रांनो. आता झाडे संपत चाललेली आहे, म्हणूनच प्रदूषण आणि उष्णता वाढतच आहे. जर झाडे उरलीच नाही तर माणसाचे अस्तित्व देखील टिकू शकणार नाही. म्हणूनच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा, स्वतःलाही वाचवा. धन्यवाद.